So this is a feedback video for Ridenta Stays Pune. आम्ही 28 तारखेला बालीला येण्यासाठी निघालेलो होतो आणि आता ऑलमोस्ट उद्या आम्ही परतीचा प्रवास करतो आहे. तर गेल्या 28 तारखेपासून जर बघितलं तर फ्लाईट बुक करण्यापासून हॉटेल सिलेक्ट करणं किंवा एखादं प्लेस चूज करणं, कोणतं चांगलं आहे फॅमिलीसाठी, कोणतं हेक्टिक होईल किंवा त्रासदायक होईल, तर या पद्धतीचं जे गायडन्स आहे ते एजन्सीमार्फत आम्हाला करण्यात आलेलं होतं, जे की कोणीही करत नाही. ते आम्हाला चांगलं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सिलेक्ट करून दिलेलं जे हॉटेल होतं ते खूप चांगल्या प्रकारचं त्यांनी सहकार्य केलेलं आहे, त्यांनी सर्व्हिस दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांची जी इथली ओव्हरऑल टीम आहे ती एवढ्या चांगल्या प्रकारे कोऑपरेट करते. बेसिक जर बघितलं तर फॅमिली करता, आता माझा एक मुलगा आहे 1 वर्षाचा, ॲक्च्युली त्याच्या बड्डेसाठीच ही ट्रिप प्लॅन केलेली होती. तर मला टेन्शन होतं की आम्हाला टेन्शन होतं की कसं आम्ही निभवून नेईन किंवा कसं आम्ही ते करेन, पार पाडेन किंवा एखादी ट्रिप कशी सक्सेसफुल होईल. तर या पद्धतीचं टेन्शन होतं. तर फ्लाईट बुक करण्यापासून आतापर्यंत आम्ही उद्या निघतोय तर कधीही असं वाटलं नाही की बाबा आम्हाला त्रास झाला आहे किंवा येऊन बाबा आम्हाला अशा पद्धतीचं बाबा फॅमिलीचं हेक्टिक जाणवलं आहे, तर अशा पद्धतीचं कोणतंही जाणवलेलं नाही. तर मी सजेस्ट करेन की आपल्या मुलांना घेऊन बाबा या एजन्सीची तुम्ही सर्व्हिसचा अनुभव घ्यावा. त्यांच्यामार्फत इथे ट्रिपला तुम्ही प्लॅनिंग करावं. आणि बघायला गेलं तर इथली माणसं, इथलं कल्चर आणि बाकीचं ओव्हरऑल सगळं बघण्यासारखं आहे. एकदा व्हिजिट करा तुम्ही बालीला आणि या एजन्सीमार्फतच करा, कारण की आम्हाला पूर्णपणे आता ट्रस्ट निर्माण झालेला आहे, आमचा एक विश्वास निर्माण झालेला आहे एजन्सीबद्दल आणि असंच ते कायम पुढं राहील. थँक्यू.